महिलांचं सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाला खूप मोठ्या पद्धतीने ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे। परंतु जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आणि गाव पातळीवर या ठिकाणी उमेदच्या माध्यमातून आणि मानव विकासच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्राचा जर विचार केला तर 4000 कोटीचा आणि धुळे जिल्ह्याचा जर विचार केला, धुळे, जळगाव, नंदुरबारचा, तर 400 कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी निर्माण झालेला आहे। याच्या संदर्भामध्ये धुळे जिल्हाधिकारी यांना आम्ही तक्रार दिलेली आहे। परंतु तक्रार दिल्यानंतर यातले काही फोटो सेशन्स त्यांनी या पद्धतीने केलेले संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच बायका त्या ठिकाणी 2-2 लाख रुपये देऊन भरती केलेले आहे। म्हणून आमची या ठिकाणी जी काही तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहे की संबंधित महिलांना ज्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनी फेक होत्या, त्या मशिनींची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी या मशिनी दिलेल्या आहेत त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं गेल्या पाहिजे। त्याला जे काही चेक दिले गेलेले होते अधिकाऱ्यांना मॅनेज करून ते अर्धे चेक काढले गेलेले। याच्यामध्ये जिल्हा परिषदचा CO जो आहे नरवाडे म्हणून हा देखील याच्यामध्ये होता, त्याला करोडो रुपये याच्यामध्ये भेटल्याचं आमच्याकडे निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे भरपूर संपत्ती जे कॉन्ट्रॅक्टवर लागलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर लागून त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात या पैशांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांच्यावर चौकशी व्हावी, गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ज्या महिलांची फसवणूक केलेली आहे, गोरगरीब दलित महिला आणि सर्वच महिला गावातल्या, जर याच्यामध्ये दलित आणि आदिवासी महिला असतील तर माझं दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून वैयक्तिक म्हणणं आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना शासन व्हावं। जय जय महाराष्ट्र, बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य। बापू साहेब, आपण म्हणतात कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला, तसा काही प्रूफ आहे का आपल्याकडे? हो, ज्या पद्धतीने आम्ही तक्रार केलेली होती, तक्रार नाही बापू साहेब, आपल्याकडे तसा पुरावा आहे, कारण त्यांच्याकडे तसा पुरावा आहे, माझ्याकडे तसा आहे का? पुरावा आहे। ज्या कंपनीतनं ज्यांनी मशिनी दिलेल्या होत्या त्या मशिनीचं बिल असतं, शासन वेगळं बिल देतं, त्यांच्याकडे वेगळं बिल आहे, आमच्याकडे वेगळं बिल आहे। त्याची चौकशी जर झाली तर याच्यामध्ये मला असं वाटतं की धुळे जिल्ह्यातले अर्धे अधिकारी घरी बसणार आहे। सर, विषय असा देखील आहे त्या प्रकरणामध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अशी कुठलीही चुकी केली नाही आहे, आम्ही सरळपणे मशिनी वगैरे वाटण्यात आल्या, प्रत्येकाला रोजगार देण्याचं काम आम्ही केलं, पण संबंधित लोकांच्या माध्यमातून आम्हाला ब्लॅकमेल करण्यात येतं असं देखील सांगण्यात, ब्लॅकमेलच्या माध्यमातून तोडीपाणी करण्याचा प्रयत्न देखील होतो असा देखील आरोप त्या माध्यमातून तर त्यांना पोलीस प्रशासन आहे, शासन आहे, त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावे। मी तर गुन्हे दाखल जोपर्यंत मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये वर्किंग करतो आहे आणि माझा इतिहास आहे। मी ज्या प्रकरणामध्ये हात घालतो त्याच्यामध्ये बरेचसे अधिकारी आत्महत्या करतात आणि त्यांच्या फॅमिलीचं जसं धुळे जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे सर्टिफिकेट, तसं सर्टिफिकेट बाहेर निघतं। त्याच पद्धतीने बापू बागुल त्या पद्धतीने काम करणार। सर, असं देखील म्हणणं आहे की जे संबंधित व्यक्ती आता त्यांच्यावर आरोप करते त्यांना सोडून इतर महिलांचा बचत गट आहे का, तो त्यांचं डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर आहे का, ते आहे का, असा जर प्रकार त्या उघडकीस आला आहे का आतापर्यंत? काय आलेला आहे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही गावागावामध्ये फिरून त्या महिलेचा आम्ही ॲफिडेविट केलेलं आहे, ते मी कोर्टामध्ये केलेलं आहे आणि त्या मशिनींच्या ज्या काही फेक या आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी तपासण्यात आल्या। 4 वाजेला कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग होती तुमची, त्या संदर्भामध्ये काय झालं? त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये मॅडमांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमची चौकशी चाललेली आहे, जोपर्यंत आम्हाला आमच्या हातात यांच्यावर गुन्हे दाखल होण्यापर्यंत यांची चौकशी होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार आहे। 13 तारखेला दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून खूप जनसंख्येने महिलांच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या ठिकाणी बिराड आंदोलन करू। ऑफिसला बोलवण्यात आलं होतं त्या संबंधित, पण त्यांचं असं म्हणणं की ते तुम्हाला ओळखतच नाही। हां, मग ते जर मला ओळखत नसतील तर मग ते आमच्या महिलांपर्यंत पोहोचून महिलांना धमकवणं, महिलांना मॅनेज करणं हे प्रकार कसे काय करतायत? यांचे आमच्याकडे फोटो पुरावे सुद्धा आहेत, ते आम्ही सादर करू शकतो। त्यांचं असं म्हणणं आहे की जाणून बुजून आम्हाला महिलांच्या नावाखाली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील होत आहे, असं देखील त्यांचं वक्तव्य होतं। म्हणून आमचं माननीय शासनाला निवेदन देतो आणि विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि चौकशीत जर गुन्हे सिद्ध झाले तर यांच्यावर कारवाई करावी। तुम्ही जे सांगतात की ज्या ज्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून हे झाले पण ते काम योग्य पद्धतीने झाले असं देखील त्यांनी त्या ठिकाणी याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये सादर केलं होतं, काय म्हणणार? ते अनेक कागदपत्र गावांमध्ये जे सादर केलेलं आहे त्या कागदपत्रावर सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। ते परस्पर पुरावे सादर केलेले आहेत का स्थानिक चौकशी करून ग्राउंड लेवलला जाऊन याची चौकशी व्हावी।
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. सीसींवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. सीसींवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे.